ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता पार्वती खंड अध्याय 16. देवांकडून ब्रह्माजींना तारकासुराच्या उपद्रवांचे निवेदन. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, तारकासुराचा उपद्रव असह्य झाला तेव्हा इंद्रादी सर्व देव अनाथ आणि व्याकुळ होऊन माझ्याकडे आले. त्यांनी मला नमस्कार केला, माझी स्तुती केली. मी म्हणालो, देव हो, तुमचे स्वागत असो. तुमचे सर्व ठीक आहे ना? तुम्ही येथे कशासाठी आला आहात? देव म्हणाले, पितामह, तारकासुराच्या जाचामुळे आम्ही सर्व संत्रस्त झालो आहोत. तुम्ही दिलेल्या वरदानांनी तो महादैत्य उन्मत्त झाला. त्याने त्रिभुवनावर आपली सत्ता प्रस्थापित केली असून इंद्रपद बळकावले आहे. आमचे अधिकार हिरावून घेऊन आम्हाला हाकलून दिले आहे. आम्ही जेथे जेथे जातो तेथे तेथे तो आम्हाला दुःख देत असतो. त्याने क्रूर उपायाने आम्हाला अगदी विकल करून टाकले आहे. आमची काय दुर्दशा झाली आहे हे तुम्ही प्रत्यक्ष पाहतच आहात. सर्व दिशांचे अधिपती त्याला शरण गेले आहेत. साधूजनही त्याची सेवा करत आहेत. कोणीही स्वतंत्र नाही. सर्वजण त्याला अनुकूल असेल तेच करतात. सुंदर स्त्रियांना व अप्सरांना त्याने आपल्या अंकित करून ठेवले आहे. कोणी यज्ञ करत नाही, कोणी तप करत नाही. पूजा अर्चा दानधर्म सर्व बंद पडले आहे. क्रौंच नावाचा एक महापापी दानव त्याचा सेनापती आहे. तो पाताळात जाऊन तेथील प्रजांनाही छळतो. हे प्रभो, तुम्हीच आमची गती आहात. तुम्हीच आम्हाला कर्तव्याचा उपदेश देणारे आहात. तुम्हीच आमचे शासक, पोषक आणि विधाता आहात. आम्ही तारकासुररूपी वणव्यात होरपळून जात आहोत. असाध्य महाव्याधीवर कोणताही उपाय लागू पडत नाही. त्याप्रमाणे या महासुरावर कोणत्याही शस्त्रास्त्रांचा प्रभाव पडत नाही. श्रीहरींच्या सुदर्शन चक्रामुळे त्याचा वध होईल अशी आम्हाला आशा होती, पण तेही कुंठित झाले आहे. अगदीच निरुपाय झाला म्हणून आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. आता यातून सुटका होण्यासाठी काय करावे ते सांगा. देवांना तारकासुराकडून भयानक त्रास होत आहे हे ऐकून मला फार दुःख झाले. त्या सर्वांचे कसे सांत्वन करावे तेच मला कळेना. मी त्यांना धीर दिला व म्हणालो, देव हो, माझ्या वरदानामुळेच तारकासूर उन्मत्त झाला आहे. शिववीर्यापासून उत्पन्न झालेल्या पुत्राकडूनच त्याचा वध होणार आहे. त्यामुळे सद्यस्थितीत तारकासुराचा कोणत्याही देवाकडून नाश होणे संभवत नाही. त्याचे अत्याचार सहन करत शिवपुत्राच्या आगमनाची वाट पाहणे एवढेच आपल्या हाती आहे. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. दक्षाची कन्या सती हिने आपल्या देहाचा त्याग केल्यावर आता मेनेच्या पोटी पार्वती नावाने जन्म घेतला आहे. ते तुम्हाला माहीतच आहे. शिवजी तिचा अवश्य स्वीकार करतील, कारण तीच त्यांची पत्नी होऊ शकते. ऊर्ध्वरेता शंभूचे वीर्य आकर्षित करून घेणे हे फक्त तिलाच शक्य आहे. अन्य कोणत्याही स्त्रीमध्ये ते सामर्थ्य नाही. म्हणून तुम्ही त्या दोघांचा विवाह व्हावा यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. पार्वतीला यौवनावस्था प्राप्त झाली आहे. ती हिमालयावर तप करत असलेल्या शंकरांची सेवा करत आहे. पण तिला पाहून त्यांचे मन किंचितही विचलित होत नाही. म्हणून जेणेकरून त्यांच्या चित्तात तिच्याविषयी आकर्षण निर्माण होईल असे काहीतरी करा. मीही तारकासुराकडे जाऊन त्याला उपदेशाचे 4 शब्द सांगतो. आता तुम्हीही आपापल्या स्थानी जा व कामाला लागा. देवांना निरोप दिल्यावर मी स्वर्गलोकी जाऊन तारकासुराची भेट घेतली. त्याला प्रेमाने समजावले. म्हणालो, दैत्यराज, तू शतकानुशतके
भक्तिभावाने माझी तपश्चर्या केलीस, म्हणून मी प्रसन्न होऊन तुला मनोवांछित वर दिले. ते वर तुझे कल्याण व्हावे, तुला सुख समाधान लाभावे या उद्देशाने दिले होते. पण तू त्यांचा दुरुपयोग करत आहेस. तुला आपल्या मर्यादांचे विस्मरण झाले आहे. वरप्राप्तीने उन्मत्त होऊन तू देवांनाही कष्ट दिलेस. त्यांचे अधिकार हिरावून घेऊन त्यांना स्वर्गातून हाकलून दिलेस. त्यांना मारण्यासाठी तुझे सशस्त्र सैनिक आजही त्यांचा शोध घेत आहेत. स्वर्गलोक तेजाचे सार आहे. तू येथे राज्य करणे योग्य नाही. तू ज्या उद्देशाने तप केले होतेस त्यापेक्षा अधिकाची इच्छा करत आहेस. मी तुला वर दिलेले असले तरी स्वर्गाचे राज्य कर असे कधीही सांगितलेले नाही. म्हणून तू हा स्वर्ग सोडून जा आणि पृथ्वीवर राज्य कर. तारकासुराला सूचना देऊन मी अंतर्धान पावलो. माझ्या आज्ञेने तो शोणितपुरास आला व तेथून राज्य करू लागला. देवेंद्र सर्व देवतांसह स्वर्गलोकी गेला. तेथे त्यांनी विचारविमर्श केला. देव म्हणाले, हे शचीपती, शिवजींच्या मनात पार्वतीविषयी कामभावना उत्पन्न होणे आवश्यक आहे. त्या दोघांचा विवाह होण्यासाठी आता विशेष प्रयत्न करायला हवेत. त्यानंतर देवमंडळी आपापल्या स्थानी परतली. अध्याय 16 समाप्त. ओम नमः शिवाय.